नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. आपण रोजच्या जीवनात पैसे वापरतो, पण तुम्हाला कधी विचार आला आहे का की नाण्यांची आणि नोटांची सुरुवात कशी झाली असेल? मानवी इतिहासाच्या प्राचीन काळात व्यवहार कसे होत असतील? हजारो वर्षापूर्वी नाणी अस्तित्वात आली, पण नाण्यांनीच पैशाचा प्रवास सुरू केला नाही, तर कागदी चलन म्हणजे नोटांची कल्पना कशी उगम पावली याची गोष्टही तितकीच रंजक आहे. जिओजी इसवी सन 600च्या दरम्यान या कागदी चलनाचा शोध, चीनमधील फ्लाइंग कॅशची अनोखी कथा आणि खोट्या नोटांबाबतचे कठोर नियम यांचा इतिहास आपल्याला खूप काही शिकवतो. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जगातली पहिली नोट कुठे आणि केव्हा छापली गेली, तसेच पैशांच्या प्रवासाची ही अविस्मरणीय सफर जी नाण्यांपासून सुरू झाली आणि आज पॉलिमर नोटांपर्यंत पोहोचले आहे. चला तर मग या रंजक इतिहासाचा आपण शोध घेऊया. मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण कोणते मुद्दे पाहणार आहोत? ठळक मुद्दे असे असतील: नाण्यांचा इतिहास कधी आणि कसा सुरू झाला, मानवी व्यवहारासाठी नाण्यांचा उपयोग कसा झाला, जगभरात एकूण 8,50,000 प्रकारच्या नाण्यांचा उल्लेख आहे, पण यामुळे कोणत्या प्रकारच्या गैरसोयी उद्भवल्या, कागदी चलनाचा उगम नेमका कुठे आणि केव्हा झाला, जिओजी आणि फ्लाइंग कॅशची संकल्पना नेमकी काय आहे, मार्को पोलोच्या नोंदीमध्ये कागदी नोटांचा उल्लेख कसा सापडतो, युरोपमध्ये कागदी चलन कधी रूढ झाले, कॅनडामध्ये आणि बोटेनियामध्ये लाकडापासून नोटा बनवण्याचा प्रयोग कसा सुरू झाला, त्यामागचं तंत्रज्ञान नेमकं काय होतं, पॉलिमर नोटा आणि रेशीम धाग्यांचा उपयोग नोटांमध्ये का केला जातो, आधुनिक नोटांची वैशिष्ट्य कोणती आहेत, खोट्या नोटांबाबत प्राचीन काळात कोणते कठोर नियम लागू केले गेले होते, नाण्यांपासून क्रेडिट कार्ड्सपर्यंत पैशाच्या प्रवासाने मानवाच्या आर्थिक व्यवहारावर कसा परिणाम केला. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अत्यंत दुर्मिळ माहिती आपण पाहूया. व्यापार जसा जसा वाढायला लागला तशी तशी नाणी गैरसोयीची वाटू लागली होती. एकूणच नाण्यांनी मानवी इतिहासात आणि विशेषतः गेल्या 2,500-3,000 वर्षात मानवी व्यवहारांमध्ये आणि अर्थशास्त्रात खूपच महत्त्वाचं काम केलं. आणि जगात एकूण नाणी असतील तरी किती? फक्त अमेरिकेत स्मिथोनियन म्युझियममध्ये 8,50,000 तरीची नाणी ठेवलेली आहेत, तर एकूण ती किती असतील याचा विचार जरूर करा. मोठे व्यवहार नाण्याच्या रूपानं करणं फारच अवघड होतं. त्याकरता एकतर प्रचंड मोठ्या किमतीची नाणी पाडणं गरजेचं होतं, किंवा मग खूप संख्येत ती नाणी जवळ बाळगायला लागत होती. असं सांगतात की त्या काळात लंडनच्या पेढ्यांवर जवळपास 2 कोटी पौंडाचे व्यवहार होत असत. हा हिशेब सोन्याच्या नाण्यात चुकता करायचा झाल्यास 157 टनापेक्षा जास्त सोनं आणि ती तिथून हलवायला जवळजवळ 80 घोडे लागले असते. नाण्याच्या चलनातल्या अशा अडचणीतूनच मग पैशानं कागदी रूप धारण केलं. ते कसं पाहूया. कागदी चलन पहिल्यांदा अस्तित्वात आलं ते चीनमध्ये. प्राचीन काळात व्यापाऱ्यांना प्रवासात मोठी रक्कम कुठल्याशा वस्तू किंवा नाणी या स्वरूपात बाळगण्यात जोखीमही वाटायची आणि जास्त वजनामुळे अवघडसुद्धा वाटायचं. अशावेळी मग ते या वस्तू किंवा नाणी एखाद्या विश्वासू माणसाकडे ठेवत त्याच्या बदल्यामध्ये ते त्यांना एका कागदावर पावती म्हणून त्या रकमेचा तपशील लिहून देत. पुढे आता ही पावती परत आणून दिली की ठेवीदाराला त्याच्या वस्तू किंवा नाणी परत मिळायच्या. पण कालांतरानं ही कागदी पावती चलन म्हणून वापरायला सुरुवात झाली. समजा अनं आपल्या वस्तू बकडे ठेवून त्याची पावती घेतली. नंतर प्रवासात अला क भेटला आणि अनं क कडून काही वस्तू विकत घेतल्या, तर त्याचा मोबदला म्हणून आपल्याकडची पावतीच कला देईल. मग कनं ती पावती बकडे नेऊन दिली की अनं त्या पावतीसाठी बकडे ठेवलेल्या वस्तू या कला मिळत असत. अशा तऱ्हेनं त्या पावत्यांनीच पैशाचं रूप धारण केलं. यातूनच जिओजी हे कागदी चलन इसवी सन 600 साली चीनमध्ये सुई राजवटीत
पहिल्यांदा निर्माण झालं ते हलकं असल्यानं सहज उडत असे. यावरूनच त्याला फ्लाइंग कॅश असंही नाव पडलं. त्यानंतर पुढे 960 साली सॉंग आणि युआन राजवटीत कागदी चलनाचा उपयोग केला जाऊ लागला. खोट्या नोटा छापणाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा बजावूनही 1183 साली एका माणसानं 6 महिन्यात 2600 खोट्या नोटा छापल्या. अर्थातच त्याला पकडून मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. 1216 सालापासून चीनमध्ये कागदी चलन नियमितपणे व्यवहारात वापरलं जाऊ लागलं. 1260 ते 1309 या 49 वर्षाच्या काळात युआन राजवटीत नोटा छापण्याच्या तंत्रात जवळपास 1000 वेळा बदल केले गेले. मार्को पोलोनं 13व्या शतकातल्या चीनच्या प्रवास वर्णनामध्ये कागदी नोटा बनवण्याची कृती आणि त्यांचे आकार प्रकार या सगळ्यांबद्दल सविस्तर माहिती लिहून ठेवली आहे. युरोपमध्ये कागदी नोटांचा वापर फार चमत्कारिक कारणामुळे सुरू झाला. तो कसा याविषयी बऱ्याच कहाण्या आहेत. तर 1574 साली या प्रांतातल्या उपासमारीला प्रश्न इतका भीषण झाला की लोकांनी त्यावेळी चलनात असलेली काही चांबड्यांची नाणीसुद्धा खाल्ली आणि मग चलनासाठी त्यांनी झाडाच्या साली, धर्मग्रंथाची कव्हर्स यांचा उपयोग करून नोटा बनवल्या. मात्र 1660 साली स्टॉकहोम्स बँकोनं नंतरची बँक ऑफ स्वीडन निर्माण केलेलं कागदी चलन 1664 सालापासून व्यवहारात आणलं गेलं. 1685 सालापासून अमेरिकेत, फ्रेंच कॅनडामध्ये तर पहिल्या महायुद्धाच्या नंतर जर्मनीत खेळाच्या पत्त्यांचा नोटांसाठी वापर केला गेला. 1690 साली मॅच्युसेट्स बे कॉलनीमध्ये नोटा काही प्रमाणात वापरल्या गेल्या. मात्र त्यांचा व्यवहारात मोठ्या प्रमाणावर उपयोग 18व्या शतकापासून केला गेला. अमेरिकेत लोकांनी या कागदी नोटा वापराव्यात म्हणून $100 जास्त किमतीचा व्यवहार सोन्यात करणाऱ्याला $10,000 इतका दंड आणि 10 वर्षाच्या कारावासाची शिक्षा एक्झिक्युटिव्ह ऑर्डर 6102 मार्फत बजावण्यात आली. 1763-64 दरम्यान कॅनडामध्ये हडसन बे कंपनीनं लाकडापासून नोटा बनवण्याचा एक प्रयोग केला. 1848 साली बोहेमियात सुद्धा लाकडाचा उपयोग नोटा बनवताना करण्यात आला. युनायटेड स्टेट्स ट्रेझरीला 1879 साली क्रेन अँड कंपनीने पुरवलेल्या नोटांमध्ये रेशमी धाग्यांचा वापर केलेला होता. 1923 साली पुढे मग जर्मनीतही रेशमांचा वापर इमर्जन्सी नोटा, नोट गेल्ड बनवताना केला गेला होता. तर 1902 सालच्या बोएर वॉरच्या काळात या इमर्जन्सी मनीसाठी खादीचा वापरसुद्धा केला गेला. तर अलास्कामध्ये रशियन राजवट असताना नोटा बनवण्यासाठी चांबड्याचा उपयोग केला गेला होता. पुढे 1988 साली रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलियानं पॉलिमर नोटा व्यवहारात आणल्या आणि त्यानंतर त्यांचा वापर अनेक राष्ट्रांमध्ये सुरू झाला. पुढे 2005 साली बल्गेरियामध्ये जगातली पहिली पेपर पॉलिमर हायब्रिड नोट छापण्यात आली होती. पॉलिमर नोटा टिकण्याच्या दृष्टीनं खूप चांगल्या असल्या तरी त्यावर प्रिंटिंग करणं हे थोडं अवघड काम असतं. त्यामुळे थायलंडसारख्या काही राष्ट्रांनी पुन्हा कागदाचा उपयोग नोटा बनवण्यासाठी सुरू केला. एकंदरीत इतिहासातून या नोटा बनवण्यासाठी आतापर्यंत प्लास्टिक, फायबर, रेशीम, चामडं, लाकूड, खादी, प्लॅटिनम अशा चित्रविचित्र गोष्टींचा वापर करण्यात आला. पण शेवटी गाडं फिरून पुन्हा कागदावरच आलं. अनेकांना मग जगभरातल्या वेगवेगळ्या नोटा जमवण्याचा छंदसुद्धा लागला. याच छंदातून 1950 साली रॉबर्ट फ्रेडबर्ग यानं पेपर मनी ऑफ द युनायटेड स्टेट्स हा एक लँडमार्क ठरलेला कॅटलॉग प्रसिद्ध केला.
यावरून प्रेरणा घेऊन अल्बर्ट पीक या प्रसिद्ध जर्मन माणसानं 1974 साली स्टँडर्ड कॅटलॉग ऑफ वर्ल्ड पेपर मनी प्रकाशित केला. त्यामध्ये त्यानं जगभरातल्या 1,80,000हून जास्त वेगवेगळ्या नोटा आणि त्यांची माहिती संग्रहित केली. तर मित्रांनो, पैशाचा हा प्रवास केवळ नाणी आणि नोटांच्या बदलाचा इतिहास नाही, तर तो मानवी विकासाचा आरसा आहे. नाण्यांपासून सुरू झालेली ही सफर कागदी चलन, पॉलिमर नोटा आणि आजच्या डिजिटल युगात क्रेडिट कार्ड्स व डिजिटल पेमेंट्सपर्यंत पोहोचलेली आहे. आपल्याला मिळालेल्या या माहितीतून आपण समजून घेतलं की पैशाचं महत्त्व फक्त व्यवहारासाठी नाही, तर समाजाच्या आर्थिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी सुद्धा आहेच. अशाच अनेक रंजक गोष्टी आणि इतिहासाचे अनोखे असे पैलू जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत जुळून राहा. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.